करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज शनिवार 101 नंबरचं आपलं सत्र, नातेसंबंध, आरोग्य आणि लैंगिक शिक्षण यामधला महत्वाचा टॉपिक पिअर प्रेशर आणि व्यसनांपासून या ठिकाणी कसा बचाव करायचा, व्यसनाधीनतेपासून बचाव कसा करायचा. मित्रांनो, आजच्या टॉपिक मधले बरेचसेच विषय आपल्या कानावरून गेल्यासारखे आपल्याला वाटते, कारण की ज्या सत्रावर आपण बोलत आहोत त्याचा विचार करता पिअर प्रेशर विषयी आपण बोललेलो आहोत, व्यसनाधीनतेविषयी बोललेलो आहोत, पण हे एकत्रित ज्या वेळेला विषय घेतो तेव्हा बऱ्याचशाच गोष्टी त्या आपल्याला रिपीट होतील, पण त्या या अँगलनी विचार करणं गरजेचं आहे म्हणून आपण मानतोय. म्हणजे नेमकं पिअर प्रेशर काय आहे, पॉझिटिव्ह कोणतं आणि निगेटिव्ह कोणतं हे आपल्याला बघायचं आहे, हे बघितलेलं आहे. व्यसनाधीनतेची सुरुवात कशी होते, पहिला हा आयुष्यभरासाठी हा कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. पारंपरिक कोणती व्यसनं होती, आत्ता कुठली अत्याधुनिक व्यसनं आलेली आहेत मॉडर्नायझेशनच्या नावाखाली, मेंदूवर त्याचा होणारा वैज्ञानिक परिणाम काय आहे आणि रिफ्यूज टेक्निक काय आहे, कसं नाही म्हणायचं, हा विषय आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. स्वतःच्या मित्रांना जर या पद्धतीचे काही व्यसनांची जर लागण झाली तर कशा पद्धतीने त्यातून बाहेर पडायचं हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे आयुष्यभर सुरक्षित राहण्यासाठीचे काही चांगले मार्ग आपण समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या या सत्रामधून करणार आहोत. आपण वेगळी वेगळी उदाहरण बघतो मित्रांनो. लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला घरापासून बाहेर राहता आणि त्यावेळेला खरी गरज असते की तुम्ही स्वतःला कशा पद्धतीनं कंट्रोल करता, या व्यसनांपासून स्वतःला कसं सुरक्षित करता, हे फार महत्वाचं असतं. नीटच्या माध्यमातून तयारीसाठी म्हणून नागपूरचा एक विद्यार्थी घरापासून बाहेर होता. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्रांच्या बरोबर एकदा ट्राय कर म्हणून त्यांनी या ठिकाणी दारू आणि सिगरेट घेतली, मग ते गांजापर्यंत परिणाम गेलं. दारू, सिगारेट, गांजा याच्यामध्ये या ठिकाणी लाखो रुपये वेगवेगळ्या परीक्षा, टेस्ट याच्या फीसच्या माध्यमातून त्यानं सांगून घेतलं. त्याच्यामध्ये 10 लाख रुपये साधारणतः त्यांचे या ठिकाणी गेले. नीट तो देऊ शकला नाही आणि आता तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ऍडमिट आहे. ही जी परिस्थिती आहे, म्हणजे ही बघितली की हे एखादं उदाहरण आहे का, तर साधारणतः 25-26 आकडेवारी काय सांगते, एम्स नवी दिल्लीनं दिलेल्या अहवालानुसार 16 कोटी लोक भारतामध्ये दारूचं व्यसन करतात, 10 कोटी लोक तंबाखूचं व्यसन करतायत, 3 कोटी लोक गांजाचं व्यसन करतायत आणि 1.8 कोटी लोक हे अफूचं व्यसन करतायत. 70% व्यसन जे आहे ते WHO अहवालानुसार या ठिकाणी 14 ते 18 या वयोगटामध्ये लागतं, ज्या वयोगटामध्ये तुम्ही आता आहात. लक्षात घ्या. आणि दर दिवशी साधारणतः 35 विद्यार्थी जे आहेत, NCRBचा रिपोर्ट जो आहे तो सांगतो 2023 दरवर्षी 35 तरुण हे व्यसनाधीनतेमुळे दर दिवशी भारतामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. एम्स सांगतं की 90% लोकांच्या व्यसनाची सुरुवात ही मित्रांच्या पासून होत असते आणि महाराष्ट्रामध्ये 26 लाख पेक्षा जास्त लोक, हा जे रिपोर्टिंग झालेला आकडेवारी आहे बरं का, प्रत्यक्षात ही जास्तच असणार आहे त्याच्यामध्ये, हे दारूच्या व्यसनाने या ठिकाणी ग्रस्त आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे हे व्यसन काय आहे, तर एक वेळचा घेतलेला निर्णय आणि आयुष्यभराचा तुम्ही यामध्ये तुम्हाला बक्षीस असं म्हणू शकता. लक्षात, निगेटिव्ह अर्थाने समजून घ्या त्याच्या बाबतीत. पेअर प्रेशर म्हणजे पिअर प्रेशर नेमकं काय असतं, तर तुमचे समवयस्क मित्र जे आहेत त्यांच्या सारखी कृती करण्याचा विचार किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव म्हणजे पेअर प्रेशर. आता हे पेअर प्रेशर फक्त निगेटिव्हच असतं का, तर अजिबात नाही. ते पॉझिटिव्ह देखील असू शकतं आणि पॉझिटिव्ह असतं देखील, हे लक्षात त्याच्या बाबतीत. तरी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये काय असतं, चला आपण एकत्र अभ्यास करू. हा तुमचं पॉझिटिव्ह पेअर प्रेशर आहे. आज चल बंक मारायचं आहे, लक्षात, सगळ्यांनी एकत्र येऊन बंक मारायचं, हे निगेटिव्ह पेअर प्रेशर राहील. चला जिम जॉईन करूया, हा पण एक विचारच आहे. सोबत गेल्यानंतर जिम जॉईन करतो, हे वेगळं पेअर प्रेशर आहे जे पॉझिटिव्ह असू शकतं. आज एक तरी पब मार, अशा पद्धतीची या ठिकाणी काही होत नाही, हे निगेटिव्ह पेअर प्रेशर आहे. मॅरेथॉन धावायला जायचं असं मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला सांगते, हे पॉझिटिव्ह आहे. आणि दुसऱ्या बाजूला एखादा मित्र तुम्हाला म्हणत असेल, मैत्रीण तुम्हाला म्हणत असेल, तू दारू पित नाहीस तर तू काही माणूस आहेस का, जगून काय करणार, एकदाच लाईफ मिळतं, असं होऊ शकतं. नवीन स्किल शिकूया असा म्हणणारा तुम्हाला मित्र मैत्रीण असू शकते. ड्रग ट्राय तरी करून बघ, मजा येते असा म्हणणारा असतो, तो निगेटिव्ह ग्रुपमध्ये असू शकतो. रक्तदान करूया म्हणणारा एखादा असू शकतो, हे लक्षात घ्या. किंवा या ठिकाणी तू काहीच करत नाहीस म्हणजे तू आयुष्यातला फार मोठा लुझर्स आहेस असं म्हणणारे देखील लोक असू शकतात. तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की कधी कोणत्या बाजूचा विचार आपल्याला करायचा आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पेअर प्रेशर हे थोडंसं समजण्याचा प्रयत्न आपण यासाठी केला, लक्षात घ्या.
आता याचं नेमकं काय कारण, कसं काम करतं हे मानसशास्त्र दृष्टिकोनातून ते बघा, की एक तर या ठिकाणी बिलॉंगनेस टू नीड, म्हणजे आपण या सगळ्या ग्रुपमध्ये राहायचं असेल तर मला सगळ्यांच्या सोबत राहायला पाहिजे असं बऱ्याच वेळा वाटत असतं, हे लक्षात घ्या. फेअर टू रिजेक्शन, ते मला सोडून देतील अशी भीती वाटत असते. किंवा फेअर टू मिसिंग आउट, मला त्यांच्यापासून जर वेगळं राहिलं तर बऱ्याच काही गोष्टी मी मिस करू शकतो, मला त्या भेटणार नाहीत असं वाटत असतं. आयडेंटिकली क्रायसिस जे असतात, म्हणजे मी कोण आहे मी अजून ठरलेलं नाही असं बऱ्याच वेळा होत असतं. त्यानंतर या ठिकाणी क्युरियसली, उत्सुकता म्हणून आपण या ठिकाणी एकदा ट्राय करू काय होतं असं वाटतं, लक्षात घ्या. आणि लो सेल्फ इस्टीम, म्हणजे मला काहीतरी कूल वाटायचं आहे आणि कूल वाटण्यासाठी म्हणून अशा गोष्टींचा आधार घेतला जातो, हे लक्षात घ्या. ही सुरुवात कशी होते व्यसनाची, हे लक्षात त्याच्या मतीतनं. कोणत्याही याची पहिली जी काही या ठिकाणी सुरुवात असते ते या ठिकाणी एक मेंदूत डोपामाइन किंवा आनंदाचा झटका हार्मोन्स निर्माण करतं, लक्षात घ्या. वा मस्त वाटलं असं ब्रेनला वाटायला लागतं. मग दुसऱ्या वेळेला या ठिकाणी जास्त हवं असं वाटायला लागतं, मग नेहमीच सेवन चालू होतं. मेंदूचं डोपामाइन रिलीज करणं थांबून जातं आणि मग जर ते घेतलं नाही तर त्रास व्हायला लागतो, लक्षात घ्या. आणि मग ते ॲडिक्शन मध्ये कन्वर्ट होतं. ह्या फेजेस आहेत हे समजून घ्या त्याच्याबद्दल. म्हणजे काय त्याच्यामध्ये, की आनंद आणि वेदना एकाच काट्यावरचा या ठिकाणी तो बॅलन्स असतो. जेवढं जास्त डोपामाइनचा स्फोट होईल तेवढी जास्त पडझड होते आपल्याकडे, आपला त्रास होतो, लक्षात घ्या. म्हणून व्यसनी माणूस सामान्य गोष्टीमध्ये आनंद अनुभवू शकत नाही. व्यसनामध्ये फक्त दारू, अल्कोहोल, गांजा वगैरे वर सांगितलं तेच नाही, लक्षात घ्या. आता टॉपच्या व्यसनांमध्ये काय व्यसन असेल तर ऑनलाईन मोबाईलवर घालवलेला जास्त रील बघण्यासाठीचा वेळ, हे देखील एक वेगळं ॲडिक्शन म्हणून गणलं गेलं आहे. WHO ने त्याच्यावर स्वतंत्र काम चालू केलं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मग याच्यातले वैज्ञानिक काय असतात, एक तर पहिल्यांदा व्यसन का केलं जातं, एक एक्सपेरिमेंटल, काहीतरी नवीन करायचं आहे, ह्या लक्षात, कुतूहल म्हणून ट्राय केलं जातं. बऱ्याच वेळा म्हणतो आम्ही विकेंडला फक्त घेतोय, ह्या लक्षात. काही असतात ते काय करतात, की अभ्यास आणि नातेसंबंध असतात ते सगळे सोडून फक्त व्यसनाच्या मागे लागतात. नाही घेतलं तर मला काही जमतच नाही अशी डिपेंडन्सी वाढायला लागते. आणि ही स्टेज झाली की शेवटची स्टेज, की ते ॲडिक्शन, म्हणजे तुम्हाला त्याचं पूर्ण व्यसन लागलेलं असतं. हे सायकल आहे, लक्षात, हे टप्पे आहे. पारंपरिक व्यसनांमध्ये लक्षात घ्या की तंबाखू आणि गुटख्यासारखं व्यसन, ज्याच्यामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होतो, तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. भारतात साधारणतः रोज 3,500 मृत्यू याच्यामुळे होत आहे रोजचे. अल्कोहोल सारखं आहे ज्याच्यामध्ये यकृत आणि सोरायसिस सारखे अपघात होतात, किंवा 2.5 लाख मृत्यू वर्षाला भारतामध्ये अल्कोहोलच्या याच्यात आहे. सिगारेट सारखे, सिपोइडी सारखे किंवा हार्ट अटॅक सारखे आजार येतात. 2 कोटी ग्राहक याच्यामधले आयडेंटिफाईड आहेत की ज्यांना हार्ट अटॅकचा धोका वाढलेला आहे. गांजासारख्या याच्यातून या ठिकाणी बऱ्याच वेळा म्हणतात नॅचरल आहे, असं काही लोक त्याचं समर्थन करत असतात, पण त्याचा डायरेक्ट या ठिकाणी तुमच्या मेंदूवर परिणाम होत असतो, लक्षात घ्या. मग ते पुढचे सगळे हेरॉईन असेल, बाकी कोकेन असेल, बाकी सगळ्या ज्या गोष्टीचे लॉस हा डायरेक्ट त्याचा मानसिक दृष्ट्या जास्त मोठ्या प्रमाणात आहे, हे लक्षात घ्या. आधुनिक व्यसनांच्या मध्ये स्मार्टफोन व्यसन हे मोठं आहे, सोशल मीडिया ॲडिक्शन हे आहे, ऑनलाईन गेमिंग आहे, ऑनलाईन गॅम्बलिंग आणि बेटिंग आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. पॉर्नोग्राफी ॲडिक्शन आहे, ई सिगारेट्स आहेत, किंवा या ठिकाणी जंक फूड ॲडिक्शन आहे आपल्याला. ऑनलाईन शॉपिंगचं पण ॲडिक्शन असू शकतं काही लोकांना, दर 2 दिवसाला काहीतरी मागवावं लागतं, लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि वेब सिरीजचं या ठिकाणी एक वेगळं व्यसन लागलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा फरक किती आहे, म्हणजे पारंपरिक व्यसनं पण बघितली आणि नवीन व्यसनं पण बघितली, पण याची तुलना आज आपण एकत्र करतोय. याच्यावरून तुम्ही याची गांभीर्य ओळखून घ्या, लक्षात घ्या. कालच्या एक रिपोर्ट मी स्क्रोल करत असताना बघत होतो, तो लक्षात आला त्याच्यामध्ये 10.2% जेनजी मधली जी काही या ठिकाणी पुढे आलेली मुलं जी आहेत आता सगळी, त्याच्यामध्ये ते या ठिकाणी रेग्युलर आवश्यकता म्हणून जिथे या ठिकाणी शारीरिक संबंधांच्याकडे किंवा सेक्स विषयी बघितलं जातं, तर 10.2% मुलांना या ठिकाणी आता ते सेक्स देखील नको, याच्यापेक्षा जास्त मला मोबाईल आणि हेच पाहिजे आहे, लग्नच करायचं नाही, इथंपर्यंत ते पोहोचलेलं आहे. हा आकडा गेल्या वर्षीचा होता. या वर्षीच्या आकडेवारीत ते 21% पोहोचलेले आहे. हे ॲडिक्शन कुठल्या लेवलपर्यंत जाणार आहे लक्षात त्याच्या बाबतीत. म्हणजे तुम्हाला नैसर्गिक जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा, मित्रमैत्रीण, लक्षात, शारीरिक संबंध असतील, भूक लागणं असेल, जगण्याचे आनंद घेण्याच्या कृती असतील, याच्यापासून तुम्ही या ठिकाणी दुरावलं जाता. ही प्रत्येक गोष्ट ही व्यसनामध्ये कन्वर्ट होते, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण जे सातत्यानं म्हणतोय की आपण कुठेतरी
मोबाईलच्या वापरासाठी एक मोबाईल पार्किंगची व्यवस्था आपण बोलतो त्याच्यावर वारंवार. तुमचं या ठिकाणी डिजिटल वेलबिईंगसाठी मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करण्याविषयी आपण बोलत असतो. तो कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आपण सांगत असतो. तर या सगळ्या बाबी समजून घ्या, हे फार महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सुरुवात कशी होते आणि ओळखायचं कसं? एखादा हुशार विद्यार्थी असतो, अचानक मध्ये अभ्यासामध्ये घसरण होते, चिडचिड वाढते, त्याची राग वाढतो, सातत्यानं तो कोणाकडनं तरी पैसे मागायला लागतो, चोरी करायला लागतो, खोटं बोलणं, प्रायव्हसी म्हणून काही ना काहीतरी लपवत राहणं, लक्षात घ्या. मित्र बदलले जातात, कुटुंबांपासून थोडंसं लांब जातो, लक्षात. झोपेच्या वेळा बिघडलेल्या असतात, स्वच्छता किंवा कपड्यांकडे दुर्लक्ष असतं आणि दार बंद करून तासन तास एकटाच बसलेला असतो. ही काही लक्षणं आहेत. आपल्या एखाद्या मित्राला अशा पद्धतीची लक्षणं जाणवतायत म्हणजे तो कुठेतरी या सारख्या व्यसनांमध्ये गुरफटत चाललेला आहे, हे लक्षात आहे. त्याच्याबद्दल व्यसनाचा अर्थ मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. पारंपरिक व्यसनं जी मी सांगितली त्याच पद्धतीने हे एक व्यसन मोबाईलच्या माध्यमातून लागणारे जे अनेक आहेत ती देखील याचं कारण ठरू शकतात, लक्षात घ्या. आपल्याला काय करता येईल पेअर प्रेशरच्या आणि या व्यसनांपासून बाजूला जात असताना? एक 7 आपल्याला या ठिकाणी न म्हणण्याची स्किल. नाही कसं म्हणायचं? एक तर डायरेक्ट नो, नो मीन्स नो, नाही म्हटलं की थेट नकार. हे डोळ्यात बघून थेट तुम्हाला सांगता आलं पाहिजे नाही. त्यानंतर काही कारणं द्या, एक्सक्यूज टेक्निक ज्याला म्हणतात. उद्या माझी मेडिकल टेस्ट आहे, डॉक्टरने सांगितलेलं आहे, घरी आई आजारी आहे, लक्षात, आजी आजारी आहे, मला लवकर जायचं आहे, या गोष्टी असू शकतात. ब्रोकन रेकॉर्ड म्हणजे काय? ते एकदा ट्राय कर म्हणतात, तुम्ही नाही म्हणून सांगायचं. अरे एकदाच म्हटलं की नाही म्हणून सांगायचं. तुम्ही वारंवार नाही म्हणाल तर ते या ठिकाणी थांबून जातं, लक्षात घ्या. रिव्हर्स प्रेशर म्हणजे काय? मित्रांवर तुम्ही उलटा दबाव टाकू शकता. तू जर माझा मित्र असतील, ते म्हणतात ना माझा मित्र असेल तर तू हे घ्यायला पाहिजेस, उलट तुम्ही म्हणायचं माझा मित्र असेल तर तू हे सोडायला पाहिजेस. हे देखील असू शकतं, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. अल्टरनेटिव्ह सजेशन म्हणजे त्यांनी दारूला चल म्हटलं की आपण कॉफीकडे घेऊन जायचं, याच्यावर बोललोय आपण, लक्षात घ्या. स्मोकिंग सांगितले का आपण गेमवर स्पोर्ट्सवर घेऊन जायचं. कारण न देता शांतपणे निघून जा, हे सगळ्यात शक्तिशाली. तुमचं चालू दे, मी निघून जातो, लक्षात त्याच्या पद्धतीने. एक गुड सेन्स ऑफ ह्युमर आपण वापरू शकतो. म्हणजे काय? अरे नाही, माझ्या घरात गेली की आईला लगेच कळणार आहे माझी मम्मी हेलिकॉप्टर मॉम आहे. म्हणजे काय? ते सातत्यानं माझ्या पाठीमागं असते, लगेच ती बोलत असते काहीतरी. ठीक आहे, मग याच्यामध्ये एक थोडा जोक पण होतो, वाईट पण वाटत नाही, आपण आपल्या मार्गाला निघून जातो, लक्षात घ्या. किंवा मला अशा काही गोष्टी करायची अलर्जी, मला नाही जमत आहे, असं काहीतरी आपण सांगू शकतो. पण एक चांगला ह्युमर वापरून देखील बदलता येतं. सगळ्यात महत्वाचं, नो हा एक शब्द संपूर्ण वाक्य आहे, नाही, लक्षात. तिथं या सगळ्या गोष्टी थांबू शकतात, लक्षात घ्या. पहिल्या वेळेला नाही म्हणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात. 10 गोल्डन रूल आपण बघणार आहोत. व्यसनांपासून स्वतःला बचवायचं कसं? पहिली वेळ ही सर्वात महत्वाची आहे. पहिल्यांदाच नाही म्हणा, पुढचं सगळं थांबतं, लक्षात. मित्र निवडत असताना काळजी घ्या. एक फेमस स्टेटमेंट काय? शो मी युअर फ्रेंड्स, आय विल शो युअर फ्युचर. लक्षात. एक वाक्य काय म्हटलं जात होतं की मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठांवरची गाणी सांगा, मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो. तसं या ठिकाणी मला तुम्ही तुमचे मित्र सांगा, मी तुमचं भविष्य सांगतो. याला काही ज्योतिषशास्त्राची गरज नाही, हे लक्षात घ्या. जसे तुमचे 5 चांगले जवळचे असणारे लोक आहेत तसं तुम्ही घडणार आहात, त्यात तिळमात्र शंका नाही, हे लक्षात घ्या. वेगवेगळे छंद जोपासा. म्हणजे मग त्याच्यामध्ये खेळ असेल, संगीत असेल, वाचन असेल, चित्रकला असेल, जिम असेल, या गोष्टी तुम्ही या ठिकाणी घेतल्या पाहिजेत. कुटुंबाशी संवाद, आपण 94व्या सेशनमध्ये बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल तर बघा. कुटुंबाशी संवाद असणं फार गरजेचं आहे. कुटुंबामधला संवाद या ठिकाणी तुम्हाला या गोष्टीसाठी मदत करत असतो. चांगलं गोल ठेवा, एक उद्दिष्ट चांगल्या पद्धतीने समोर, मग IAS बनायचं, डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं आहे, तुम्हाला पोलीस भरती करायची आहे, उद्योजक बनायचे, जे काय आहे त्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी झगडा, त्यासाठी संघर्ष करा, लक्षात घ्या. रोल मॉडेल चांगले असू दे, लक्षात. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, MS धोनी आहे, सुंदर पिचाई आहे, यासारखं या ठिकाणी रोल मॉडेल असू देत, हे लक्षात घ्या. म्हणजे यांच्या इंटरव्ह्यू मध्ये ते सांगतात की आम्ही टीटोटलर आहोत. टीटोटलर म्हणजे काय? आम्ही फक्त चहा घेतो, त्याच्या चहाच्या व्यतिरिक्त कुठलंच ड्रिंक आम्ही घेत नाही. अशा म्हणणाऱ्या लोकांच्याकडं एक काय म्हणतो, उपहासानं बघण्यापेक्षा हे तुमचे रोल मॉडेल व्हायला पाहिजेत, लक्षात घ्या. प्राणायाम असेल, मेडिटेशन असेल, एक्सरसाइज असेल, हे तुम्हाला स्ट्रेस रिलीफसाठी किंवा त्यांच्या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी उपयोगाला येतील, हे लक्षात घ्या. त्याचाही विचार आपण करायला पाहिजे. सोशल मीडियावर डिजिटल डिटॉक्स आठवड्यातनं एकदा तरी करा, लक्षात. म्हणजे आठवड्यातनं एक दिवस आज काहीही सोशल मीडिया नाही. त्या सवयी थोडं काही बिघडत नाही, लक्षात घ्या. तुम्ही तिथं नसलात म्हणजे सोशल मीडिया बंद पडत नाही आणि तुम्हाला त्या माहिती मिळायच्या तशा मिळत राहतात, लक्षात घ्या, अपडेट होतात. त्याला कसं मिनिमाइज करता येईल याचा प्रयत्न करा, लक्षात घ्या.
स्वतःची मूल्य जी आहेत ती ओळखा. तुम्ही कोण आहात. सोशल मीडिया प्रेझेन्स हा तुमचा प्रेझेन्स ठरवत नाही, हे लक्षात त्याच्या बाबतीत. सोशल मीडिया गरजेचं आहे, अत्यावश्यक कॅटेगरीमध्ये त्याला घेऊ नका. जिथं आवश्यक आहे तेवढंच त्याला या ठिकाणी कनेक्ट ठेवा. बरंचसं जग त्याच्यावर कळतंय, काय घडतंय ते त्याच्यावर कळतंय, त्यापासून अपडेट तर मिळालं पाहिजे, पण त्याच्या आहारी आपण गेलं नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. व्यसनाची सुरुवात झाल्यास मदत कुठून मिळेल, लक्षात. मग या ठिकाणी 1446 नावाची नॅशनल ड्रग ॲडिक्ट हेल्पलाईन आहे. त्यानंतर या ठिकाणी मी हेल्पलाईन तुम्हाला आज वेदिकाला देईल, मी वेदिका टाकून देईल. नंबर आहेत, काही 10 डिजिट नंबर आहेत, 11 डिजिट नंबर, 12 डिजिट नंबर आहेत, ते सांगून पण त्याचा काय उपयोग होणार, पण या हेल्पलाईन मिळतील तुम्हाला. शासकीय काही योजना आहेत, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. 4 महत्वाचे टप्पे. एक तर डिटॉक्सिशन म्हणतो आपण, शरीरातून ह्या विष बाहेर काढणं, 14 दिवस साधारणतः लागतात. त्यानंतर पुनर्वसन 3 ते 6 महिने लागतात. काउन्सिलिंग आणि थेरपी, समुपदेशन असतं, आणि या ठिकाणी आफ्टर केअर अँड सपोर्ट ग्रुप, हे लक्षात. आता सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का तुम्हाला, की ही व्यसनं लागल्याला लक्षात आल्यानंतर मित्रमैत्रिणींनी, नातेवाईक कसं वागतात त्याच्यावर ठरतं की हा जास्त गुरफटत जाणार की इथून बाहेर पडू शकतो. आपण काय करतो, बाजूचे वागताना सुरुवातीला इतक्या टोकाची भूमिका घेऊन त्याला तोडणं, त्याच्याविषयी या ठिकाणी संभाषण न करणं, निगेटिव्ह बोलणं, सातत्यानं अपमान करणं, ह्या गोष्टी करतो. मग ती व्यक्ती ती जास्त गुरफटत जाते, आणि मग नंतर त्याच्याविषयी करायला तुझी काळजी वाटते, तुझ्यावर प्रेम आहे, तुझं चांगलं झालं पाहिजे असं वाटतं, आयुष्यात हे आहे ते आहे, सगळ्या गोष्टी सांगायला लागतो. हा सिक्वेन्सच उलटा झाला तर हे होऊ शकतं का, याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की त्याला किंवा तिला सोडून देण्यापेक्षा व्यसनाला सोडण्यासाठी प्रयत्न करता येईल का, हे बघा. शांतपणे बोला. तुम्ही लगेच जज बनायचं नाही, न्यायाधीश बनायचं नाही, तुझं हे चुकलं हे कर. त्याच्या कलानं घेऊन तुम्हाला ते समजून सांगता येईल का, यासाठी प्रयत्न करा. त्यात मेहनत जास्त लागते, एक धोका असतो, तोच तुम्हाला कन्व्हिन्स करू शकतो व्यसनासाठी. ही पण भीती असते, हे लक्षात त्याच्या पद्धतीने, ती काळजी घ्यायची आहे. पालकांना सांगा, राग येईल पण त्याचा जीव वाचेल. म्हणजे एखादा मित्र तुमचा किंवा मैत्रीण तुमच्या आहारी जाते असं वाटतंय, आणि मित्र तुटला तरी चालेल, त्याच्यापेक्षा बाबा आयुष्यभर तोच कल्याण होईल, त्याच्या पालकांच्या लक्षात आलं तर ते त्याच्यावर योग्य ते निर्णय घेऊ शकतील. हा निर्णय घ्या काही वेळेला लक्षात, त्याच्या भल्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी तो एकटाच नाही आहे हे जाणवून द्या, मी आहे तुझ्यासोबत, पण तुला यातनं बाहेर पडावं लागेल, लक्षात घ्या. पुनर्वसन केंद्र जे रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहेत ना, ते फार चांगलं काम करतायत, लक्षात. योग्य वेळेत त्याला तिथं घेऊन जाणं गरजेचं. स्टेज वाढल्यानंतर पुढे जाणार नाही याची काळजी घ्या, हे लक्षात घ्या. आपल्याकडं भारतीय परंपरेमधले, मग ते योगा असेल किंवा या ठिकाणी इतर बरेच मार्ग आहेत, हे लक्षात घ्या. मध्यम मार्ग, टोकाचा मार्ग घेण्यापेक्षा, तर त्याचा विचार आपण करू शकतो. काही गैरसमज आणि वास्तव काय ते लक्षात घ्या. एकदा ट्राय केल्यानंतर काही होत नाही असं जे म्हटलं जातं, 90% अडिक्शन आहे ते पहिल्या ट्रायनं चालू होतं, हे लक्षात घ्या. ते समजून घ्यायचं आहे. स्मोकिंग कमी धोकादायक आहे. भारतात 3,500 मृत्यू होत आहेत स्मोकिंगमुळे, आपण बघितलं, लक्षात. बियर आणि वाईन ही दारू नाही असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. ह्या सर्वांमध्ये अल्कोहोल आहे आणि त्याचा डायरेक्ट तुमच्या यकृतावर परिणाम होत असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण म्हणतो की वॅपिंग सेफ आहे, तर भारतामध्ये ते बॅन आहे. 50% पेक्षा जास्त या ठिकाणी निकोटीन त्याच्यामध्ये आढळतं. गांजा नॅचरल आहे म्हणून सेफ आहे असं म्हटलं जातं. मेंदूमध्ये परमनंटली बदल त्याच्यामुळे होतात, लक्षात घ्या. पॅरालिसिस सारखा धोका देखील त्याच्या माध्यमातून आहे. विल पॉवर असेल तर सोडता येतं, म्हणून आपण या ठिकाणी मला माझ्या शरीरावर, माझ्यावर कंट्रोल आहे असं जे म्हटलं जातं, त्याच्यामध्ये ॲडिक्शनचा भीती असते. मेंदूचा आजार बनतो आणि उपचार लागतात त्या ठिकाणी, लक्षात घ्या. गेमिंग हे व्यसन नाही. WHO न मान्य केलेले अधिकृत या ठिकाणी डिसऑर्डर आहे गेमिंग, लक्षात घ्या. प्रमाणापेक्षा जास्त गेमिंग जर तुम्ही करत असाल तर. आणि मित्र सोडले तर एकटं राहू. खरं मित्र तुमच्या सोबत, तुमच्या देहासाठी सोबत राहतील, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये, लक्षात, आणि सोबत लागतील. आपल्याला या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मित्रांनो एक लक्षात ठेवा, की का घडतं आणि कशा पद्धतीने घडत जातं, हे लक्षात घ्या. हे सगळं घडण्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण असतं की आपल्या उद्दिष्टांमध्ये आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या विषयी आपली असणारी पारख, ही पारख फार महत्वाची असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, तर त्याने ह्या गोष्टी फार काळजीपूर्वक निवडल्या पाहिजेत, की माझे मित्र कशा पद्धतीचे आहेत, हे लक्षात. आणि कुठल्याही पद्धतीने चुकीच्या गोष्टींसाठी मला प्रेशराईज करणारे मित्र असतील तर ते बदलावे लागतील मित्रांनो, हे लक्षात घ्या. मैत्री हे असं नातं आहे की ज्या नात्याला या ठिकाणी कुठलेही ब्लड रिलेशन नाही, पण या ठिकाणी ती तुमची चॉईस आहे, तुमच्याकडे चॉईस आहे ते निवडण्यासाठी. आणि विचार पडतात, आचार या ठिकाणी चांगले असतात म्हणून तुम्ही या ठिकाणी घडता, लक्षात घ्या.
हे फार या ठिकाणी गरजेचं आहे. कोल्हापूरमधली दुर्दैवानं कोल्हापुरातनं घडलेली घटना लक्षात घ्या. साधारणतः काही दिवसांपूर्वी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण बघितलं, कॉलेजमधले आयडेंटिटी कार्डचे फोटो जे काढायचे असतात ते फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरकडे एक मुलगी गेली, विद्यार्थिनी. लक्षात, त्यांचं अफेअर चालू झालं. त्यांचं अफेअर चालू झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी खाजगी आयुष्याचं त्यांच्या या ठिकाणी चित्रण केलं, व्हिडिओ चित्रण केलं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिला ब्लॅकमेल केलं. ब्लॅकमेल करून तो एकटा नाही तर त्याच्या अजून 3 मित्रांच्या सोबत म्हणून साधारणतः 8 ते 10 महिने त्या मुलीवर अत्याचार केले जात होते. पैसे मागितले जात होते. ही तिला ज्यावेळेला असह्य झालं त्यावेळेला तिनं आई वडिलांना सांगितलं आणि मग त्या चौघांनाही अटक करण्यात आली. हा पिअर प्रेशरचा कुठला प्रकार आहे हे समजून घ्या. आणि हे वय, आता त्या मुलांना शिक्षा होईल का, त्या मुलीच्या आयुष्याचं पुढे काय होईल, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. पण या गोष्टीतनं जे काही घडतंय, आयुष्य तुमचं संपलं, त्याच्यामध्ये त्या मुलाचं संपलं, त्या मुलींचं संपलं, हे लक्षात. त्यामुळं आयुष्यामधला तुमचा हा फेज हा अत्यंत महत्वाचा फेज असतो. लक्षात घ्या. आपण या ठिकाणी हे समजून घेतलं पाहिजे. गणेशने सांगितले गेमिंगमध्ये करिअर आहे, गेम डेव्हलपर म्हणून करिअर आहे मित्रा. लक्षात घ्या. गेम खेळण्यामध्ये करिअर नाही. आणि गेम खेळण्यामध्ये करिअर आहे असं वाटत असेल आणि ते जर तू सिद्ध करू शकत असेल तर मी माझं स्टेटमेंट मागे घेईन. WHO न मान्य केलेलं ते डिसऑर्डर आहे, हे लक्षात घ्या. त्याला सर्च करा गेमिंगच्या माध्यमातून तरी काय. उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक गोष्ट आपण बघितली, एका मुलाची गोष्ट बाहेर आली आणि मग बाकीच्यांची 95 लाख रुपये त्या तरुणाने गेमिंगसाठी खर्च केले. लक्षात. म्हणजे जमिनी घरातल्या विकलेल्या त्यांना कळाले नाही. दीर होता, त्यांनी भावाच्या नावावरची जमीन पण परस्पर विकली, VCचे पैसे परस्पर घातले, 95 लाख रुपयाचं कर्ज झालं. असा एक विद्यार्थी, असा एक तरुण सापडला. त्याच्यानंतर 1 नंतर 2, 2 नंतर 3 असे बऱ्याच ठिकाणी सापडायला लागले. लक्षात. इथं इथिकल प्रॅक्टिस राहिलेल्या नाही आहेत, हे समजून घ्या. त्याच्यावर म्हणजे गेम डेव्हलपरचं काम काय, गेम डेव्हलपर चांगले पैसे कमवू शकतो, हे लक्षात. त्याच्या बाबतीत पण गेम डेव्हलपरनी पैसे कमवणं हे वेगळ्या पद्धतीचं करिअर झालं. लक्षात. गेम खेळण्यात करिअर आहे का, म्हणजे IPL मध्ये ड्रीम 11ची मॅच काय ते टीम बनवणं, त्याच्यामध्ये सट्टा लावणं, हे करिअर आहे का. दुर्दैवानं आकडेवारी कितीतरी पटीनं वाढली. लक्षात घ्या. ह्या ऑनलाईन गॅम्बलिंगच्या माध्यमात म्हणजे इझी मनीची सवय लागली, ते पण एक पद्धतीचं ऍडिक्शन आहे. म्हणजे मला मेहनत करायला पाहिजे याच्याऐवजी मला बरं स्मार्ट वर्क, लक्षात, आणि शॉर्टकट याच्यामधला फरक पण समजत नाहीये. म्हणजे आपण याला स्मार्ट वर्क म्हणायला लागलो की मला या ठिकाणी गेम खेळल्यानंतर गॅम्बलिंग मधनं, जुगारामधनं मिळालेला पैसा जो आहे, आपण गदे मेहनत करणार नाही, आम्ही 8 तास कामाला जाणार नाही, आम्ही अशा गोष्टी करणार नाही, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं आपण काय करणार आहे, आम्ही या ठिकाणी बेटिंग लावणार, बेटिंग मधनं पैसे कमवणार. तू वर्षभर जॉबला जाऊन जेवढं कमवत नाहीस तेवढं मी या ठिकाणी एका बेटिंग मधनं कमवतो. ही दिशा असू शकते का आपली, तर अजिबात नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीचा, म्हणजे मी सुरुवातीला सुवर्ण मध्य नावाचा प्रकार जो आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईट असेल आणि तो अतिरेक या ठिकाणी आपल्याला अडचणीत आणणारच आहे. लक्षात घ्या. तुम्ही आता ज्या वयोगटामध्ये आहात त्या वयोगटामध्ये सगळ्यात जास्त रिस्क आहे, तुम्ही सांभाळून घेणं गरजेचं आहे. मला या ठिकाणी त्या मुलांची अजिबात भीती नाहीये की ज्यांच्या घरामधले पालक आत्ता अत्यंत टोकाचं व्यसन करतायत. त्याचं कारण सांगतो. कारण त्या मुलांना माहित आहे की हे अत्यंत टोकाचं व्यसन कुटुंबाची किती मोठी वाताहत करते, आणि ती वाताहत बघितल्यानंतर मुलांनाच वाटते की बाबा मला याच्यातनं बाहेर पडायचं आहे, मी आयुष्यावर कुठलंही व्यसन करणार नाही. हा पॉझिटिव्ह विचार असू शकतो. पण दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह जर करता त्या मुलाच्या डोक्यात विचार आले की अरे काय आता आमच्या वडिलांनीच असं केले तर आम्ही कुठं काय आयुष्यात दिवे लावू शकणार आहे, त्यांनी केलं तर मी पण करू, त्यांना काय फरक पडणार आहे, हा जर विचार यायला लागला तर मात्र धोका आहे. लक्षात घ्या. अडचण महत्वाची तिथं आहे. लक्षात घ्या की बऱ्यापैकी सुखवस्थ कुटुंबातून तुम्ही आहात आणि तुम्हाला घरच्यांनी सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत, म्हणजे तुमचा संघर्ष नाही आहे. आणि संघर्ष जिथं नसतो तिथं हे उपद्व्याप जास्त केले जातात, असं माझं प्रामाणिक मत आहे. लक्षात घ्या. हे माझं मत आहे. कारण काय की आपल्याला संघर्ष नाही, काहीतरी मिळवण्यासाठी कैलाला करावा लागणारा संघर्ष संपलेला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे उद्योग या ठिकाणी सुचतात, हे लक्षात. त्याच्या मतीतनं मित्रांनो, आपण स्वामी विवेकानंदांच्या देशात आहोत, आपण डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या देशात आहोत. स्वामी विवेकानंदांचा विश्वास होता की 100 पोलादी स्नायू असणारे आणि दृढनिश्चयी असणारे तरुण जर मला मिळाले तर मी भारताचं भविष्य बदलू शकतो. लक्षात. मिळाले तर भविष्य बदलू शकतो. इथं जर तर वापरण्याचं कारण आहे, हे लक्षात. त्यामुळं गर्दीतले होण्यापेक्षा आपण एक दर्दी बनण्याचा प्रयत्न करूया.
संख्या बघितली तुम्ही सगळी व्यसनाधीन त्यांची असणाऱ्या लोकांची भरपूर जरी असली तरी 140 कोटी देशांमध्ये त्यांची संख्या बघितली तर ते अल्पसंख्याक ठरू शकतात व्यसन करणारी लोक, लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्यापेक्षा व्यसन कामाचं लागू द्या, व्यसन तुम्हाला या ठिकाणी स्वतःच्या डेव्हलपमेंटचं लागू द्या. तुम्ही त्यासाठी प्रचंड स्वार्थीपणा, करिअरसाठी, स्वतः घडण्यासाठी, पुढे जाण्यासाठी त्याच्यामतीतनं ही स्पर्धा असायला पाहिजे, याच्यात काही हरकत नाही, लक्षात त्याच्या बाबतीत. तर आज एकच काम करा की याच्याविषयीची आकडेवारी सर्च करा. या वयोगटातल्या तुमच्या वयोगटातल्या मुलांच्या मध्ये असणारे व्यसनांचं प्रमाण काय आहे, कारणं काय आहेत, दूरगामी परिणाम काय आहेत आणि त्यातनं बाहेर येण्याचे मार्ग काय आहेत, हे तुम्ही पण सर्च करा. आज या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने बघितलं तसं. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. पुन्हा आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. धन्यवाद.